पाचुपतेवाडीमध्ये ड्रग्जवर कारवाई झाली आहे। पुण्याच्या DRI विभागाच्या पथकानं एक शेड सील केलेला आहे आणि या शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती केली जात होती अशी माहिती समोर आली आहे। या कारवाई संदर्भात सातारा कराड पोलीस हे अनभिज्ञ आहेत, त्यामुळे नक्की या ठिकाणी कोणता अंमली पदार्थ तयार केला जात होता, किती जणांना ताब्यात घेण्यात आले याची माहिती मात्र समोर येऊ शकलेली नाही। तर साताऱ्यामधील पाचुपतेवाडीमध्ये ड्रग्जवर कारवाई झालेली आहे। पुण्याच्या DRIनं इथे कारवाई केली आहे, मात्र ही शेड यामध्ये कोणत्या ड्रग्सची निर्मिती केली जात होती, तसंच किती साठा जप्त करण्यात आलेला आहे, किती जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे या संदर्भातली माहिती समोर येऊ शकली नाही, कारण सातारा कराड पोलीस यापासून अनभिज्ञ होते। ड्रग्स का सापडत आहे हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला। आज आमच्या उपनेत्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला आहे। साताऱ्यामध्ये शेकडो कोटीचं हजारो कोटीचं ड्रग्स सातत्यानं सापडत आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ड्रग्सचा पैसा खेळवला जातो। आता याचे सूत्रधार कोण साताऱ्यातले हे तुम्ही शोधलं पाहिजे, ते पोलिसांनी शोधलं पाहिजे। मुंबईचे पोलीस जातात आणि पहिली कारवाई करतात, गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात, बरोबर आहे। सातारचे पोलीस जे आहेत, सातारचं पोलीस दल जे आहे ते काय झोपा काढते का?